मला असं वाटतं की जे स्पा कल्चर आलंय ना, म्हणजे काय झालंय की वैद्य कसा असतो एकटा, आता माझं पण तू म्हणलं असतं आय कॅनॉट इन्व्हेस्ट इन अ ह्यूज स्पा सेंटर, बरोबर, तर मी तुला ऑथेंटिक पंचकर्म करून देणार. पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी त्याचं स्पा सेंटर केलं. मग मसाजचा झाला, बॉडी काय ते तुम्ही ते दगड ठेवून वगैरे ते काय काय करतात आणि तिथे त्याचं तो मग तामजाम, त्याला ग्लॅमराईज करणं, त्याला मग त्याचे फोटोज टाकणं किंवा त्याचं ॲम्बियन्सवरती जास्त लक्ष देणं, आणि मग ते झालं खूप कॉस्टली. आणि मग ते कॉस्ट एकदम एका मसाजची तुला जर 5 आणि 10 हजार आणि 25,000 असेल तर मग लोक तेच म्हणणार की हा फालतूपणा आहे. बरोबर. पण हेच जर तुझं 5 ते 10 हजारामध्ये एक पंचकर्म झालं आणि तुला अखंड एका आजारापासून मुक्ती मिळत असेल, तू आयुष्यभर एखादी गोळी खातोस आणि ती तुझी बंदच झाली, म्हणजे अशा केसेस आहेत की संपूर्ण समजा किडनीचा प्रॉब्लेम आहे तर ते पूर्ण रिव्हर्स होऊन नॉर्मललाच आली. थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइड ग्लँड फंक्शनिंग नॉर्मल, इथून पुढे तुम्हाला थायरॉइड नाही, हा केवढा मोठा रिझल्ट आहे. बरोबर.